शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या महायुतीच्या आपल्या उमेदवार विलास तरे यांच्या प्रचार सभेला उपस्थित आमदार रवींद्र फाटक, वसंत चव्हाण, जगदीश दोडी, मनीषाताई निमकर, सुरेश जाधव, संतोष जनाटे, अशोक वडे, प्रशांत संके, नीलम संके, भारती गावकर, लक्ष्मीताई चांके, प्रभाकर राहुल, वैष्णवी राणे, राजू पाटील, सौरभ अप्पा, रोहन पाटील, अनुज देसाई, मुकेश पाटील, व्यासपीठावरील सर्व, माफ करा सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतली तर वेळ जाईल आणि म्हणून सर्व मान्यवर महायुतीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा पवार आणि RPI सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या कार्यकर्त्या, बांधव, भगिनी आणि मातांना, खरं म्हणजे आजच्या या प्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळे लोक आलेले आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, सगळेच मतदार, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण आपलं सरकार जनतेचं लाडकं सरकार आहे, जनतेच्या मनातलं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून महायुतीचे आपले उमेदवार विलास तरे हे सर्वसामान्य कार्यकर्ता, ते घराचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेपासून काम केलं, विधानसभेचे आमदार झाले आणि त्यामुळे त्यांनी या भागाच्या समस्यांची जाण आहे। त्यामुळे यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांना काय पाहिजे, काय नको, हे सगळं कुठे काय प्रकल्प, कुठे कुठली विकास कामं राहिले, या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे। विलास तरे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता, त्यामुळे ते जमिनीवरून चालतात, हवेत उडत नाही आणि तरे असले तरी काळेला कार्य करत नाही, साधा माणूस आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तुमच्यातला आहे, तुमच्या आपल्या परिवारातला आहे आणि म्हणून अशा सर्वसामान्य माणसाला आपल्याला मोठं करायचं आहे, कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे, कारण ही सगळी माणसं जी आहेत ही सर्वसामान्य आहे आणि म्हणून या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या पाठीशी काही ठामपणे उभे राहता आणि म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात। दररोज 7-8 सभा घेतोय आणि पहाटेपर्यंत काम सुरू असतं, म्हणून जर आवाज थोडा बसलाय, पण मला वाटतं 18 तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वादाने आवाज कायम राहील आणि ज्या धडाकेबाज पद्धतीने विलास तरे यांनी विकास काम केले ते इथली जनता लक्षात ठेवेल। हाडाचे शिवसैनिक आहेत, कुठल्याही पद नसताना पैशासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिले आणि म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। पैशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्या तरे यांचा विजय यावेळी निश्चित आहे आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून तरे सारखा कार्यकर्ता लोकांच्या दारात जातो, लोकांच्या समस्या ऐकतो, सोडवतो, कारण तुमचा मुख्यमंत्री पण घरात बसणारा नाही, लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी, आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटत नाही। 5 कोटी लोकांनी या शासन आपल्या दारीचा लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, खरं म्हणजे गेल्या वेळेसच विलास तरे या ठिकाणी गेल्या काय गेल्या वेळेस 2019ला संतोष जनाटे त्यांच्या विरोधात होते, पण आता ते सोबत आहे
त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता महायुतीची शक्ती तरी यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्या परिश्रमामुळे नक्की चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्या सरकारने 2.5 वर्षात काय काम केलं. 2.5 वर्षामध्ये आपण महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने सगळ्या कामाला ब्रेक लावला. इकडे पालघर जिल्ह्यातल्या कामालाही ब्रेक. आम्ही विरार ते वसई ते आपलं वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघर पुढे डहाणूपर्यंत आपण सिलिक नेतोय. त्याच्यात देखील थोडा समृद्धी हायवे थोडा, त्यामध्ये मेट्रोमध्ये थोडा, जलयुक्त शिवार योजनेमध्ये थोडा, सगळीकडे थोडा. आणि आता तिथे वाढवण बंदर झालंय. 76,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. हा 3रं एअरपोर्ट आपण बनवतोय पालघर मध्ये. आणि म्हणून या पालघरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सरकारने गेल्या 2.5 वर्षात जे काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोध केला, माझं आव्हान आहे की तुम्ही 2.5 वर्षात केलेलं काम दाखवा. आणि आम्ही 2.5 वर्षात केलेलं काम दाखवतो. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी. विकासाची गंगा आणणारं हे महायुतीचं सरकार आपण पाहिलं. एकीकडे प्रकल्प पुढे नेले, एकीकडे आपण उद्योग आणतोय, दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय. आज मला वाटतो की लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याला देखील आता लाडक्या बहिणी इकडे आहे. किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बरं. मला वाटतं सगळ्यात आले. काही राहिले असतील ते पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाही. त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने. म्हणाले काय भीक आहे का, ही काय लाच देत आहे, एका महिलांना विकत घेत आहे. अरे थोडं तरी तुम्हाला बोलताना काहीतरी मर्यादा, लाज जनाची नाही मनाची तरी. परंतु काही नाही, सगळं सोडलंय, पेशीवर टांगलंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये ते कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना एक लापादीला लावून पळाय नंतर मग इथल्या नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी. आता नागपूरचं कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला काल चपराक देतील. कशासाठी? लाडक्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास गिरावून तुम्हाला काय मिळणार? परंतु नाही. आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला 3,000 रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल, सरकार बंद करेल. अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500 ठेवणार नाही. तुम्हाला तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल. तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती ही योजना एवढी मोठी आपण करणार. आणि म्हणून आम्ही जो विकासनामा महाविकासनामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये सभेमध्ये कोल्हापूरला, आता फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर अगदी बाकी आहे. आणि म्हणून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेला 1,500 आपण 2,100 रुपये करतोय. 2,100 रुपये शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्ज माफी करतोय. त्यांना 12,000 देत होतो प्रधानमंत्री मोदींनी 6,000, आपण 6,000, 12,000चे आपण आता 15,000 रुपये करतोय. त्यामध्ये वाढ करतोय. प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारण आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये.
उपाशी पोटी राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याबरोबर वृद्धांना, ज्येष्ठांना 1500 रुपयाची पेन्शन 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव, किमती 5 वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला माहिती आहे बाळासाहेब होते त्यावेळेस 1995 ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले होते आणि 25 लाख युवकांना रोजगार देणारी योजना आपण ठेवतो. त्या 10 लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या योजनेमध्ये घेतला. 45,000 गावांना शहरी भागाप्रमाणे विकसित करायचे. आनंद रस्ते असतात, शेताकडे जाणारे, गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे 45,000 रस्ते पक्के बांधणार. गावाचा शेतकऱ्याचा विकास, अंगणवाडी आणि आशा सेविका पण इकडे असतील, त्यांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, माझ्या लाडक्या बहिणी भावांना जे आपण वीज बिल वापरतो, त्या बिलामध्ये देखील इथून पुढं सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. 30% सवलत देण्याचा निर्णय. या सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जब विचारलं पाहिजे. आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा, तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला, का तुम्ही कोर्टात गेले, का तुम्ही आमच्या मुलांच्या मातोंडाचा हे राहून घ्यायला गेले, हे विचाराल तुम्ही. हे माझ्या लाडक्या बहिणी विचारतील का? विचारणार नाही. आवाज तुमचा येतच नाही. विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल, तर तुमची योजना चालू राहील. तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत जाणाऱ्या योजना आहे. या लाडक्या भावांचा प्रशिक्षण भत्ता बंद करा, शेतकऱ्यांचा योजना बंद करा, ज्येष्ठांना वयस्कर योजना बंद करा. आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो, लेक लाडकी लखपती योजना आपण चालू केली. मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षी 1,00,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला. कोण आहे ते? सरकार. तुमच्या एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. रात्री 12:30-1 ला मी टीव्हीवर बातमी बघितली, एका मुलीने आत्महत्या केली. कारण इंजिनिअरिंग मध्ये 50% सरकार फी भरत होतं, 50% पालक भरत होते, पण पालकांवर बोजा नव्हता, पालकांची ऐपत नव्हती. म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग, राज्यकर्त्याचा काय उपयोग. आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काय करायचं, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्या मुलींना 100% फी सरकार देणार. हा निर्णय आपण घेतला. सरकार कोणासाठी? सरकार गोरगरिबांसाठी. हे सर्वसामान्यांचं सरकार. हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आलाय, गोरगरिबांच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलाय. मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आई कसं घर चालवायची, कुटुंब कसं चालवायची, विजेचे बिल, दुधाचं बिल, शाळेची फी, राशनचं बिल, महिना कशी कसरत करायची, तिच्या डोळ्याने टकमक मी पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना, शेतकऱ्यांना काय ना काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे. आणि ते देण्याचा प्रयत्न केला, निर्णय घेऊन टाकला, लागू झाला.
त्याला हिंमत लागते, धाडस लागते आणि देण्याची दानत लागते. ती आम्ही दाखवली. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, विलास तरे तुमचा उमेदवार आहे महायुती, आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. विलास तरेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं. तुम्ही 1 मिनिट 20 तारखेला थोडा एक विचार करा. बाबा आपण जातो, मतदान करतो, धनुष्यबाणा समर्थ बटन दाबतो आणि विलास तरेला मतदान करतो. विलास तरेला मतदान म्हणजे महायुतीला मतदान, विलास तरेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान, आणि विलास तरेला मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय, असं मी मानतो. मग तुम्ही हे करणार? 20 तारखेला सकाळी उठून आपण हे करणार? पहिलं काम हे करायचं आहे. कारण विरोधक म्हणतात, काय म्हणतात, म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ, योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू. काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटताय का? पण तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणतात. अरे रेवड्या तुम्ही म्हणणाऱ्यांना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय, तुम्ही त्यांची खिल्ली उडवताय, तुम्ही त्यांची टिंगल करताय आणि म्हणतात ज्या लोकांनी योजना चालू केली जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणार. चालेल? चालेल असं? अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळत धमक्या काय देताय? हा एकनाथ शिंदे असा हैरागेला नाही, तुमच्या धमक्यांना घाबरणारा नाही. हा बाळासाहेबांचा आनंद घेतच केला आहे. माझ्या लाडक्या बहिणीचं तुमचं सरकार आणायचा दरवाजा बंद करून टाकला. लाडक्या बहिणी वाट बघताय कधी 20 तारीख येते, कधी धनुष्यबाणावर टप्पा मारतोय. बघा कधी निघाले धनुष्यबाण. आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाळी आली ना, तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलात जायला तयार आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदेला हलक्यात घेतला म्हणून तुमचा सरकार टांगा पलटी करून टाकला 2 वर्षापूर्वी, आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही केलं. आणि म्हणून जर सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणीची योजना आली असती का? लाडक्या भावांची योजना आली असती का? शेतकऱ्यांची योजना आली असती का? माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का? थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का? एक विचार करा. 2.5 वर्षाचा काळ पूर्णपणे निगेटिव्ह, पूर्णपणे 2.5 वर्ष आपली कामातून घालवली. 2.5 वर्ष आपण 3ऱ्या नंबरला होतो. कर्नाटक, गुजरात 1ल्या नंबरला, 2ऱ्या नंबरला. आपण सरकार आल्यानंतर 6 महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला 1ल्या नंबरवर आणलं. आणि महाराष्ट्र 1ल्या नंबर, याचा अभिमान. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण 3-3, 4-4 मतं जरी आपल्या विलास तरेसाठी एकत्र केली तरी या सगळ्यांचं, समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल. आणि मग जबाबदारी माझी आहे. विलास तरेला तुम्ही निवडून द्या, त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे. या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार, या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार.
हा शब्द आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 76,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल, देशाचं ग्रोथ इंजिन होईल. पालघरमध्ये 3रा एअरपोर्ट आपण करतोय, कनेक्टिव्हिटी करतोय. किती रस्ते येतात, वडोदरा एक्सप्रेस, अलिबाग कॉरिडॉर, अजून 3रा एअरपोर्ट, किती योजना या पालघरमध्ये येतात. आणि म्हणून पालघर हे मोठं उद्योग नगरी होईल, सगळ्यांच्या हाताला काम मिळेल. बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहर आहे, जुळी शहर. त्यामुळे बोईसर मध्ये पण उद्योग आहे, आणखी उद्योग येतील, लोकांना काम मिळेल, रोजीरोटी मिळेल आणि फायदा सगळ्यांना होईल. आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून देत, यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळीत फोडल्या, पण खरे विलास फटाके बाकी ठेवलेत की नाही? बाकी ठेवलेत ना. 23 तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे. म्हणून या ठिकाणी विजयाचा गुलाल विलास सडेच उजळणार. कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत. जनाचे इकडे आहे आपला विश्वास जगदीश जगदीश धोडीला पण धन्यवाद देतो. त्यांनी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास खरेला पाठिंबा दिला. मनीषाताई देखील आपल्यालाही धन्यवाद देतो. आपण हे पाठिंबा देताय, आपण आता काम करताय, चांगल्या पक्षाचं पक्ष मोठा होईल. ज्यांना आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे. आता या टीमचा फायदा करून घ्या. सगळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई सर्व पक्ष महायुती मजबूतीने ही महाशक्ती आता विलास तरेच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, आताचा विजय जो आहे हा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे, विक्रमी मताधिक्याने विजय झाला पाहिजे. आपण तो करून देणार. सगळ्यांनी मला हात वर करून अभिवादन द्या. विलास तरे यांच्या पाठीशी उभं राहून या बोईसर मध्ये महायुती विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.